एक मोठी बातमी येते। अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। वायबी चव्हाण सेंटरवर ही भेट होती आणि यासाठी हे आमदार नुकतेच दाखल झालेले आहेत। अजित पवार गटाच्या आमदारांकडून आज शरद पवारांची भेट घेतली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे आज अधिवेशन सुरू झाले आणि विधानसभेतल्या समस्यांबाबत किंवा विधानसभेमध्ये आज अधिवेशनादरम्यान काय मुद्दे मांडायचे यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेणार असल्याचं माहिती समोर आली होती। त्यानुसार आता अजित पवार गटाचे हे आमदार वायबी चव्हाण सेंटरवर ही भेट घेणार आहेत। शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हे दोन गट झालेत आणि अजित पवार गटातले हे आमदार शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आता विश्लेषकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। त्यामुळे आमदार या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा करणार आहेत, शरद पवार त्यांना काय नेमकं सांगणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण शरद पवार यांची साथ सोडून हे सगळे आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्यानं मोठी टीका देखील झाली होती। अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत। हे सगळे आमदार अजित पवार गटाचे आहेत। अजित पवारांना त्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलाय आणि ते आता वायबी चव्हाण सेंटरवर गेलेले आहेत शरद पवारांच्या भेटीसाठी। खरं तर आज शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरूला जाणार होते, मात्र आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यानं ते मुंबईतच थांबलेत आणि मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज हे सगळे अजित पवार गटातले आमदार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। काल देखील खरं तर दिग्गज नेत्यांनी भेट घेतलेली आहे शरद पवारांची। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी राहुल झोरे आता आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नेमकं अजित पवारांच्या आमदारांच्या या भेटीचं कारण आहे? शरद पवारांच्या भेटीला हे आमदार कशासाठी पोहोचले? अजित पवार यांच्यासोबत 27 ते 28 आमदारांची एक बैठक विधान भवनात पार पडली। आपल्या सगळ्यांना माहिती की काल देखील अशाच पद्धतीनं देवगिरीवर सर्व मंत्र्यांनी बैठक पार पडल्यानंतर एकमताने निर्णय घेतला होता की आपण शरद पवार यांच्या भेटीला गेलं पाहिजे। त्यांच्या आशीर्वादासोबतच त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा आज केला जातोय। सर्व आमदार जे आहेत त्या शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले। आपल्याला माहिती आहे की आज शरद पवार हे बेंगलोरला जाणार होते, मात्र त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत दिवसभर मुंबईतच ते आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज होणारी ही भेट नक्कीच महत्वाची मानली जाते। शरद पवार यांचं मन वळवण्यासाठी हे सर्व आमदार आता यशस्वी होतील का हे पाहावं लागेल। अगदी राहुल, खरं तर काल देखील अशा प्रकारे दिग्गजांनी भेट घेतली होती, मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत। त्यामुळे आजच्या भेटीत नेमकं काय होऊ शकतं? आज एकंदरीत बघितलं तर काल देखील ज्यावेळी ही भेट झाली होती कुठलाही दुजोरा किंवा कुठलाही स्पष्टीकरण जे आहे ते शरद पवार यांच्याकडून आलं नव्हतं। इतकंच नाही, जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांनी देखील आम्ही कुठल्याही पद्धतीवर एकत्रितरित्या किंवा भाजपला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत असं देखील वारंवार सांगितलं होतं। मात्र परत एकदा जर पक्ष फुटीवर आलेला असेल, एका पक्षात दोन गट पडणार असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाची वाताहत न होता एकत्रितरित्या सगळ्यांना कसं आणता येईल यासाठी अजित पवार आणि संपूर्ण गट जो आहे तो प्रयत्न करताना दिसतोय। आपल्याला यापूर्वी देखील न्यूज 8 महाराष्ट्रानं सर्वात आधी सांगितलं होतं की अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसाठी भरीव निधीची तरतूद ही केलेली आहे। आपण बघितलं की आज जर बघितलं तर 53 आमदार जे की शरद पवार यांच्या गटात देखील आहेत, मग ते रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, स्वतः खासदार सुप्रिया सुळे असतील, या सर्वांसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव आणि एकदम वजनदार निधीची तरतूद केली होती। हे सगळं सुरू असताना एकीकडे कामं सुरू आहेत, आमदारांची कामं केली जातील, दुसऱ्या बाजूला या सर्वांना एकत्रितरित्या आणण्याचा प्रयत्न देखील अजित पवार यांच्याकडून होतोय आणि म्हणूनच 27-28 आमदारांची बैठक विधान भवनात पार पडली आणि परत एकदा एकमतानं शरद पवार यांची भेट घेण्याचा निर्णय जो आहे तो झाला। पुन्हा एकदा राहुल, खरं तर याआधी जेव्हा अजित पवार आपल्या आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यावेळेसही त्यांनी हा दावा केला होता की पक्ष आणि पक्षाचं नाव चिन्ह हे आपल्याकडेच राहील। हा सगळा वाद टाळण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारांची मनधरणी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी बाहेर पडले त्यांच्या पक्षाची ज्या पद्धतीने राहुल, तुम्हाला थोडंसं थांबवते। विद्या चव्हाण आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या। विद्याताई, आज अजित पवार गटातले आमदार शरद पवारांच्या भेटीला जात आहेत, काय नेमकं या भेटीचं कारण असू शकतं? काय वाटतं आपल्याला? नाही, कारण वगैरे काही नाहीये। शरद पवार साहेबांनी आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्यांना भेटायचं ते पवार साहेबांना भेटू शकतात। पवार साहेब देशातले असे एकमेव नेते आहेत की अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून शेतकऱ्यापासून ते प्राईम मिनिस्टर पर्यंत अनेक जण पवार साहेबांना भेटायला येतात। काल ते अजितदादा परवा त्यांनी भेट घेतली, आता आज जर ते घेणार असेल तर त्याच्यात काही नवल नाहीये।
त्यामुळे भेटणाऱ्यांना पवार साहेबांना भेटायचं असेल तर ते भेटू शकतात आणि काय आहे निर्णय तो पवार साहेबांचा तो आपल्याला सगळ्यांना माहिती. पण विद्याताई, अजूनही अजित पवार गटाला कुठेतरी आशा आहे की शरद पवार यांचं मन आपण वळवू शकतो आणि जे त्यांनी सत्तेत सहभाग घेतलेला आहे हा निर्णय त्यांना मान्य करून देण्यासाठी सुद्धा हे प्रयत्न केले जात आहेत. आशा वेळी असते ना, त्याच्यात काय, आता त्यांच्या अडचणीत आहेत ते आणि त्यांना असं वाटतंय की पवार साहेब आपल्याला पुन्हा एकदा माफ करतील. पण पवार साहेब त्यांना माफ करणं शक्य नाहीये, कारण त्यांनी जे काय केलेलं आहे तो अक्षम्य गुन्हा आहे ना. पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्या पवार साहेबांच्या जीवावर हे लोक निवडून आले. त्यांनाच तुम्ही जर त्या सारखं सारखं हे करत असाल तर ते बोलत नाही याचा फायदा घेऊ नये कृपा करून. अगदी विद्याताई, धन्यवाद. ही सगळी तुम्ही प्रतिक्रिया दिलीत न्यूज स्टेटला त्यासाठी. तर आपण पाहतोय अजित पवार गटाचे आमदार आज शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. विधानसभेचं कामकाज पहिल्या अर्ध्या तासातच तहकूब झालेलं आहे. मात्र एकूणच ही सगळी पुढची परिस्थिती कशी असणार आहे आणि पुन्हा एकदा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न केले जात आहेत असं देखील आता या सगळ्या भेटीवरून बोललं जात आहे. अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. ते देखील वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. महेश तपासे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. महेशजी, पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आमदार जात आहेत. या भेटीचं नेमकं कारण काय आहे? कालही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीचे उर्वरित 8 मंत्री आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी सुनील तटकरे पवार साहेबांच्या भेटले आणि त्यांनी त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पवार साहेबांची आयडिओलॉजिकली आता ही लढाई आहे. त्याच्यामुळे जे धर्मनिरपेक्षतेच्या आयडिओलॉजी सोबत आहेत ते पवार साहेबांसोबत आहे. ज्यांनी बीजेपीच्या आयडिओलॉजी सोबत ते सरकार देते. त्याच्यामुळे जो सर्वे देखतात पाहिला, सकाळचा सर्वे होता, मुंबई तकचा सर्वे होता, टी वोटरचा सर्वे होता, सर्वांनी पवार साहेबांच्या भूमिकेचं समर्थन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांनी घेतलेली भूमिका ही राजस्थान हीच योग्य भूमिका आहे. महेशजी, पण काल देखील भेटी घेतल्या होत्या, आज पुन्हा भेट घेतली जाते. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुठेतरी प्रयत्न मात्र थांबताना दिसत नाहीयेत. प्रयत्नावर ते जोर देत आहेत असं वाटतंय. पवार साहेब ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातली आत्मा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख केंद्र पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे कोणी असं म्हणणं की पवार साहेबांच्या विना आम्ही राष्ट्रवादी चालू शकतो, त्या महाराष्ट्राच्या राजकारणात फार काळ टिकू शकतो अशी परिस्थिती नाही. कालच्या भेटीत नाही स्पष्ट झालं, आजच्या भेटीत नाही परत तशाच पद्धतीचे संकेत आपल्याला येतात. आणि पवार साहेबांना बाजूला ठेवून साधारणपणे राष्ट्रवादीचा कुठलाही कुठलेही आमदार स्वतःच्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे काम करू शकत नाही. लोक जरी आमदारकीकडे गेलेले असले तरी देखील जनता, कार्यकर्ते, मतदार हे पवार साहेबांच्या विचाराला बांधलेले आहेत. खूप खूप धन्यवाद महेशजी, तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत. सूरजजी, अजित पवार गटाकडून आमदार आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेले, त्यामुळे शरद पवारांचं मन वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होताना दिसतोय. काय नेमकं कारण? पवार साहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय राहिलेले आहेत. पवार साहेबांचं मार्गदर्शन नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी लाभदायक, सत्तेमध्ये जो कुठला पक्ष असतो तो त्यांच्यासाठी होत असतो. पवार साहेबांनी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या असू द्या, शिवसेनेचा नेते असू द्या, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा या महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेबांचं मार्गदर्शन हे महत्वपूर्ण राहणारच आहे. म्हणून सर्व आमदार दादा हे साहेबांच्या भेटीला गेलेले आहेत. सूरजजी, पण याआधी शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना हे सत्तेमध्ये सहभागी होणं आणि भाजपसोबत जाणं हे मान्य नसताना देखील हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं आता मार्गदर्शनाची अपेक्षा ही अजित पवार गटाकडून होतीये. याबद्दल राजकीय विश्लेषकांकडून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाही, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आताच आम्ही सत्तेत जरी असलो तरी साहेबांचं मार्गदर्शन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राचा विकास किंवा महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. सूरजजी, धन्यवाद. न्यूज स्टेटशी तुम्ही बातचीत केली त्याबद्दल. तर आपण पाहतो अजित पवार गटाकडून आज आमदार शरद पवारांच्या भेटीला गेलेत आणि यामध्ये स्वतः अजित पवार देखील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांकडून आज शरद पवार यांच्याकडे ही भेट होतीये, यांची भेट होतीये आणि यामध्ये मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा या सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे अजित पवार हे आता त्यांच्या गटाच्या आमदारांसह वायबी चव्हाण सेंटरमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी शरद पवारांची ते भेट देणार आहेत.
त्यामुळे आपण ही महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय. आज आमदारांसोबत अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. यावरून नवे प्रश्न देखील उभे राहतात. अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला नेमके का गेलेत, या भेटीचा उद्देश काय आहे, शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय का, असं देखील बोललं जात आहे. आमदारांसोबत अजित पवारही आहेत आणि हे सगळे मोठे नेते पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेत. राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याच्या प्रयत्नाचा हा दुसरा टप्पा आहे का, असं देखील बोललं जात आहे. कारण काल देखील अशाच प्रकारे भेट झाली होती. पवारांची मनधरणी करण्याचा दुसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू आहे, असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आपण याबाबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. अजितजी, आपण पाहतोय आज अजित पवार गटाचे आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. कसं पाहता या भेटीकडे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, कालही न्यूज स्टेटच्या महाराष्ट्रातनं आपण महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत असताना मी असं म्हणालो होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय नेत्यांनी सरकारमध्ये सामील होतानाच सांगितलं होतं की त्यांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत, त्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे विचार पटल्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या भागामध्ये विकास करू शकतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, याची त्यांना खात्री पटल्यानं ते सरकारमध्ये आले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत याचा सर्व नेत्यांनी वारंवार पुनरुच्चार केलेला आहे. सन्माननीय शरद पवार साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ, परंतु कुठेही ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून वेगळी नाहीत, हे ते वारंवार सांगतायत. अजितजी, अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय, याला भाजपचा पाठिंबा आहे? मुळात एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ते आमच्याबरोबर सरकारमध्ये असले तरी हा त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे आणि निश्चितपणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही सगळी मंडळी मान्य एक 2-4 आमदार सोडले तर बहुतांश सगळे लोक अजित पवार, शरद पवार साहेब आणि पवार परिवाराशी गेली अनेक वर्ष निगडीत आहेत. आम्ही त्याच्याकडे कसं पाहतो यापेक्षा तो त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या सरकारमध्ये आहे, आमच्या बरोबर ते सरकारमध्ये आहेत. त्यांचा अंतर्गत त्यांनी चर्चा करावी, त्यांच्या अध्यक्षांना भेटावं, माननीय दादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय करावं याकरता ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत, पण ते आमच्यासोबत सरकारमध्ये आहेत. आम्ही सोबत जनतेची सेवा करतो आहोत. त्यांच्या वैचारिक चर्चा या होतील, होत राहतील. ते जर पवार साहेबांना भेटायला गेले असतील, साहेबांचं मार्गदर्शन घेत असतील तर त्याचं मी स्वागत करतो, परंतु हा पूर्णपणे त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही सल्ला देऊ शकत नाही. परंतु जर ते पवार साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला गेले असतील, कालही गेले होते, आजही गेले, पवार साहेबांशी ते चर्चा करत असतील, सरकारमध्ये ते आहेत. अजितजी, पण असंही एक बोललं जात आहे की जर शरद पवारांची या सगळ्या भूमिकेला विरोध असेल तर त्याचा कुठेतरी फटका निवडणुकीत बसू शकतो. आता अजित पवार गट सरकारमध्ये आहे आणि तुम्ही येत्या निवडणुकाही सोबत जर लढणार असाल तर अजित पवार गटाला याचा फटका बसू शकतो आणि म्हणून शरद पवारांची मनधरणी केली जाते असं देखील बोललं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, महाराष्ट्रातलं एक अतिशय विश्वासार्ह माध्यम म्हणून आपण न्यूज स्टेटकडे पाहतो. तुम्ही अतिशय वेगानं बातम्या ब्रेक करता, आपल्या बातम्या अतिशय विश्वासार्ह असतात. त्यामुळं आपल्या या मंचावरून मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं आहे की एखाद्या अजितजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही राहाच आपल्यासोबत. अंबादासजी, आज पुन्हा एकदा अजित पवार गटाचे सगळे आमदार पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? मला असं वाटतं काल पण काही गेले होते मंत्री, शरद पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. एक सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न दिसतोय, त्याच्यावरती फार काही बोलता येणार नाही या विषयावर. पण शरद पवार यांची भूमिका अजूनही ठाम आहे आणि त्यांची मनधरणी करण्याचा नेमका का प्रयत्न होत असेल अजित पवार गटाकडून? निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो ही त्यामागची भावना म्हणून, कारण जनता आणि कार्यकर्ते शरद पवार साहेबांसोबत आहे, त्याच्यामुळे निश्चित त्यांना तसं वाटतं. पण अजित पवार सत्तेत सहभागी झालेले आहेत, निधी मोठ्या प्रमाणात ते आणू शकतात असं देखील वारंवार सांगितलं जात आहे. तरी देखील नुसत्या निधीने सगळं काम होत नसतं. विश्वासार्हता पण आवश्यक असते, विश्वासार्हतेची पण गरज असते. ती विश्वासार्हता त्यांनी गमावली आहे. नुसतं निधीने काम होईल अशातला काही भाग नाही. हे यांना सोडून सोडून त्याच्यामुळे फक्त निधीने काम होईल असं थोडी आहे.
विश्वासार्हता महत्वाची आहे ना. धन्यवाद अंबादासजी, तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया न्यूज स्टेटला दिलीत त्याबद्दल. तर आपण पाहतोय आज अजित पवार गटाचे आमदार हे सगळे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. आपल्यासोबत अजित चव्हाण आहेत, भाजप प्रवक्ते. अजितजी, कुठेतरी टीका होती विरोधकांकडून देखील अशा प्रकारे अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा, कारण जर सोडून गेलेले आहेत तर आता असे प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे, असे देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. नाही, माझे मित्र अंबादास दानवे साहेब आता फोन लाईन वरती होते. आपण त्यांना मला प्रश्न विचारायची संधी दिली असती तर महाराष्ट्राच्या जनतेला एक वेगळी चर्चा चांगल्या पद्धतीची मुद्द्यांवरती ऐकायला मिळाली असती. असो, परंतु विश्वासार्हता कुणाची संपली आहे हा एक मोठा प्रश्न आहे. आता ज्या शरद पवारांच्या भरोशावरती अंबादास दानवे साहेबांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार त्यागला, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खून केला आणि ते काँग्रेसच्या बरोबर गेले, त्यांची विश्वासार्हता संपली आहे, या मंडळींची विश्वासार्हता संपली आहे. हा संशोधनाचा भाग आहे. याच्यामध्ये मला एक गोष्ट असं वाटतं, आणि मी कायम माझ्या राजकीय विश्लेषणातनं सर्वप्रथम मी पत्रकार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा सहमुख्य प्रवक्ता आहे, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्यामधल्या सर्व महत्वाच्या राजकीय घडामोडींचे जे अंदाज आहेत ते न्यूज स्टेटवरती बोलताना मी पूर्वीच आपल्याला दिलेत आणि मी अजूनही सांगतो आपल्याला की पत्रकारांनी या संदर्भामध्ये अंदाज वर्तवण्याची घाई करू नये. माननीय शरद पवार साहेबांची नेमकी भूमिका काय आहे हे भविष्य काळामध्ये आपल्या निदर्शनाला येईलच. त्यामुळं याच्यामध्ये घाई करू नये. कोट अन कोट हे आपण लक्षात घ्या की यात अजिबात मतप्रदर्शन करण्यामध्ये घाई करू नये. अजून बरेच धक्के विरोधी पक्षांना पचवायचे. या अधिवेशनामध्ये ट्रिपल इंजिनचं बुलेट ट्रेन सरकार लोकांच्यासाठी इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते. अहो, एका दिवसात 35 हजार लाभार्थ्यांना त्यांची वर्षानुवर्ष रखडलेली कामं झटक्यात शासन आपल्या दारीच्या माध्यमातून करून मिळते. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नंबर 1 आलाय. विरोधी पक्ष कंबर मोडून बसला आहे. ज्यांनी अजितजी, तुम्ही आता बरेच झटके अजून सहन करावे लागतील असं म्हटलं होतं. हे बरेच झटके म्हणजे तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे आणि काय नेमके हे झटके असू शकतात? मला असं वाटतं, मला खात्री आहे, मी न्यूज स्टेटच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. कारण येत्या वर्षात राजकीय क्षेत्रामध्ये घडलेल्या सर्व घडामोडी सर्वप्रथम महाराष्ट्राला न्यूज स्टेटच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. आगामी 2 मोठ्या घडामोडी अधिवेशनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतील निवडणूक पूर्व, त्या देखील न्यूज स्टेटची टीम ब्रेक करेल याचा मला विश्वास. अजितजी, पण तुम्ही याआधी देखील न्यूज स्टेटवर अशी माहिती दिली होती. आता ही तुमची ही बातमी आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह असेल. तुम्ही काही क्ल्यू दिला तर बरं होईल. नाही, मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, न्यूज स्टेटचे जे प्रतिनिधी मुंबईत आहेत त्यांना देखील याचा अंदाज आहे आणि आपल्या टीमला देखील याचा अंदाज आहे. आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो सोर्सफुल टीम मुंबईत महाराष्ट्रात न्यूज स्टेटची काम करते. त्याकरता मी आपलं अभिनंदन करतो. या सगळ्याच्या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय आणि मला एकच सांगायचंय की जे पंडित आहेत, राजकीय पंडित आहेत, ज्यांनी ज्योतिष वर्तवण्याचा धंदा सुरू केलेला आहे आणि जे वल्गना करतात, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामधली किती माहिती आहे याबद्दल शंकाच वाटते. कारण त्यांनी वक्तवलेली सकाळी 9 वाजताची सगळी भविष्य खोटी ठरतायत हल्ली. या पुढची ठरतील. महाराष्ट्राला आणखी 2 मोठे राजकीय धक्के पचवायचे. मी त्याला धक्के नाही म्हणणार कदाचित, परंतु राजकीय डावपेच असतात आणि महाराष्ट्रामधले डावपेच नेमके काय असतील हे वेळेनुसार समोर येतील. अजितजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज स्टेटची ही सविस्तर बातचीत केलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर आजची मोठी बातमी, अजित पवार गटाचे आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. काल नेत्यांनी भेट घेतलेली, आज आमदार देखील भेटीला गेलेत. त्यामुळे शरद पवार हे आता वायबी चव्हाण सेंटरमध्ये या आमदारांची भेट घेणार आहेत आणि अजित पवार गटाच्या या आमदारांचं नेमकं म्हणणं ऐकून घेणार आहेत. मात्र हे आमदार सगळे का भेटीला गेलेले आहेत, का पुन्हा एकदा शरद पवार यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का, अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. न्यूज स्टेटकडून काही सवाल देखील याबद्दल उपस्थित होत आहेत. त्यानुसार अजित पवार गटाकडून होणाऱ्या या सगळ्या मनधरणीला भाजपचा पाठिंबा आहे का, असं देखील बोललं जात आहे. शरद पवारांवर केलेली टीका बूमरँग झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे का, हा देखील सवाल उपस्थित होतोय.
सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गट हा शरद पवारांच्या भेटीला जाण्यामागचं कारण काय, असा देखील आता सवाल विचारला जातोय. शरद पवार सोबत नसतील तर निवडणुकीत फटका बसण्याची अजित पवार गटाला भीती आहे का, आणि त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का, असं देखील आता विचारलं जात आहे. एकूणच या सगळ्या अजित पवार गटाच्या या भेटींवरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. शरद पवार या सगळ्यावर नेमक्या भूमिका कधी स्पष्ट करणार, स्पष्ट भूमिका कधी मांडणार, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता अजित पवार आणि गटाकडचे आमदार जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मोठी बातमी आजची, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांना पाठिंबा देणारे आमदार विभागले गेले. अजित पवार सध्या सत्तेत सहभागी झालेले आहेत. महत्त्वाचा असा अर्थ खातं त्यांना मिळालेलं आहे. मात्र अजूनही अजित पवार गटाकडून शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का, कारण काल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आमदार हे भेटीला गेलेले आहेत. शरद पवार हे आता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार, सुनील तटकरे हे देखील वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि यावेळी आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी इथं पोहोचलेले आहेत. शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झालेले आहेत. या आमदारांची ते आता भेट घेणार आहेत. पण सगळ्या जर राजकीय चित्र पाहिलं तर अधिवेशन आज सुरू झालेलं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आज सगळ्या मंत्र्यांची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नवनिर्वाचित मंत्री आहेत ते या पदावर कार्यरत झालेले आहेत. त्यांच्याकडून हा कार्यभार स्वीकारण्यात आलेला आहे. मात्र अजूनही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होतोय का, त्यांचं नेमकं काय मार्गदर्शन आजच्या या भेटीत घेतलं जाणार आहे, पुन्हा एकदा शरद पवार यांना आपला निर्णय पटवून देण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न केले जाणार आहेत का, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि या सगळ्यावर शरद पवार कधी भूमिका स्पष्ट करणार, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, याआधी देखील त्यांनी जे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल खरं तर वक्तव्य केलं नव्हतं. मात्र पुन्हा एकदा शरद पवार हे या सगळ्या आमदारांना किंवा नेत्यांना संधी देणार का आणि आपल्यासोबत येण्यासाठी त्यांची दारं खुली असणार का, हे सगळं पाहावं लागेल. अर्थात अनेक प्रश्न आहेत, अनेक चर्चा होत आहेत. मात्र सध्या शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि अजित पवारांसह सुनील तटकरे आणि इतर आमदार हे तिथं पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, कालच छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील अशा नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि यावेळी देखील त्यांच्यात एक भावनिक नातं असल्याचं या भेटीमधून दिसून आलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा भेट घेतली जाते. नेमकं या गटाचं नेमकं म्हणणं काय आहे, काय भूमिका आहे, हे सगळं या भेटीनंतर स्पष्ट होईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, शरद पवार या सगळ्या भेटीवर काय नेमकं बोलणार, कशा प्रकारे आपली भूमिका मांडणार, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला माहिती आहे, सध्या अजित पवार हे सत्तेत सहभागी झालेले आहेत. महत्त्वाची खाती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहेत आणि त्यामुळं आपलं हे यश आहे हे पटवून देण्यासाठी शरद पवारांसमोर पुन्हा एकदा हे सगळे नेते आमदार जात आहेत का, की येत्या काळात कशा प्रकारे या सगळ्या राज्यातल्या जनतेला सामोरं जायचं, कोणत्या समस्या घेऊन सामोरं जायचं, याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी हे सगळे आमदार शरद पवारांच्या भेटीला जात आहेत का, अनेक प्रश्न आहेत. शरद पवारांची भेट नेमकी का होतीये, त्या भेटीत काय नेमकी चर्चा होतीये, हे वेळेनुसार समोर येईल. मात्र सध्या तरी शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल झालेले आहेत आणि हे सगळे आमदार आपल्या नेत्यांसह इथं पोहोचलेले आहेत. अजित पवार, सुनील तटकरे हे देखील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवार देखील इथं दाखल झालेले आहेत. त्यामुळं ही भेट आता काय नेमकी चर्चा पुढे आणतीये, काय नेमकी चर्चा होतीये या भेटीत, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाहीररित्या काही वक्तव्य करून खरं तर सत्तेत सहभागी झालेले आहेत. सत्तेत सहभागी होण्याची त्यांची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. मात्र शरद पवार यांनी अजून तरी या सगळ्यांना कोणतीही माफी दिलेली नाहीये किंवा त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं नाहीये. मात्र अजित पवार गटाकडून वारंवार शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, आपल्याला आपल्या सोबत राहण्याचा त्यांच्याकडे मनधरणी केली जाते का, मन वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत का, हे पाहावं लागेल. हर्षल बदाणे पाटील आहेत आपल्यासोबत. हर्षल, आमदार भेटीला गेलेले आहेत शरद पवारांच्या, काय अधिक अपडेट मिळत आहेत?
नक्कीच. खरं तर महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आणि या पार्श्वभूमीवर आता राज्यात वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. काल शरद पवारांची अचानक भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा एकदा आता शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट जी आहे ही भेट होतीये. पण या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापही गुलदस्त्यातच होतं. काल सुद्धा आपण प्रफुल्ल पटेल यांची जर प्रतिक्रिया बघितली असेल तर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही काही प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला, मात्र शरद पवारांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही. पुन्हा एकदा आपला पक्ष एक संघ कसा राहील यासाठी आम्ही त्यांचा खरं तर विनंती केली, मात्र त्यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही. पण वारंवार आपण बघितलं असेल की 15 दिवस आज झालेले आहेत आणि अजित पवारांचा गट हा राष्ट्रवादीतून बाहेर पडत सत्तेमध्ये येऊन बसलेले आहेत. पण वारंवार शरद पवारांची भेट नेमकी कशासाठी घेतली जाते काय आपण बघितलं असेल की जो राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पक्ष म्हणून बघितला जातो, विरोधी पक्षात असताना जे आक्रमक पद्धतीनं आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी आक्रमक होत होती तशी आज मात्र बघायला मिळालेली नाहीये. पण या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे, आजची भेट जी आहे ती कशा संदर्भात होतीये, काही मार्गदर्शन शरद पवारांकडून घेतलं जात आहे का, की पुन्हा एकदा पॅचअप होतोय का, हे फक्त आपण चर्चा ज्या सध्या सुरू आहेत. त्यामुळे अजित पवारांचं गट असेल, त्यांचे मंत्री असतील, पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत. मात्र थोड्याच वेळापूर्वी समजेल की ही भेट नेमकी कशासाठी होती. हर्षल, याआधी देखील काही सर्वे समोर आलेले आहेत ज्यामधून शरद पवार यांच्यासोबत सहानुभूती आहे आणि त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना यश मिळेल असं बोललं जात आहे. आणि या सगळ्याचा एक अंदाज आल्यानं अजित पवार गटाकडून या भेटी घेतल्या जातात आणि शरद पवारांना पुन्हा बनवण्याचा किंवा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच. खरं तर आपण बघितलं असेल की जसं शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि ज्या पद्धतीनं शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला, अगदी तशाच पद्धतीनं अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीवर दावा केलेला आहे. पण जर कायद्याच्या चौकटीत मात्र या सगळ्या गोष्टी बसत नाही आहेत. त्यामुळे अजित पवार जो गट आहे त्यांची अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही सर्वे जे झालेले आहेत या सर्वेमध्ये मात्र सर्वे जो समोर आलेला आहे त्यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांना प्रचंड सहानुभूती जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे वेळीच अजित पवार गट जे आहे हे सावधान होत पुन्हा एकदा पॅचअप करण्याचा प्रयत्न होतोय का अशी देखील जोरदार चर्चा जी आहे स्वाती रंगताना बघायला मिळते आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली, पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण बघितलं तर महाविकास आघाडीत धुसफूस जी आहे ती बघायला मिळाली. जयंत पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष नाराज असल्याचं सुद्धा समजतं आहे. नेमकं काय आहे, काय घडतंय राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी ज्या घडताना बघायला मिळतात. आता अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला गेलेला आहे. आज आता नेमकी त्यांच्यासोबत काय चर्चा होते, काय प्रस्ताव मांडला जातं हे पाहणं स्वाती आता महत्वाचं असणार आहे. हर्षल, अगदी, कारण अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर शरद पवारांनी माझा फोटो वापरू नका असंही सांगितलं होतं, मात्र तरी देखील त्यांचा फोटो वापरला जातो. शरद पवार यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं वक्तव्य वारंवार केलं जातं. त्यामुळे येत्या काळात नेमकं शरद पवार यांचं मत बदलू शकतं असं वाटतं. शरद पवार जे हे राज्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात. आपण बघितलं असेल मागच्या घटना आपण बघितल्या, जो पहाटेचा शपथविधी होता, पहाटेचा शपथविधी झाला, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र लगेच त्यांनी माघार घेतली आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत ते आपल्याला बघायला मिळाले. पण नेमकं होतंय काय, शरद पवार पुन्हा एकदा पॅचअप करतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं असतं. आणि जोरदार चर्चा जी आता सध्याच्या घडीला रंगू लागलेली आहे, कारण आपण बघतोय की ज्या घटना घडतायत, ज्या घडामोडी बघायला मिळत आहेत, अधिवेशनात सुद्धा आपण आज पहिल्याच दिवशी सभात्याग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आपण जो विचारलेला प्रश्न आहे की शरद पवार पुन्हा पॅचअप करतील का, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुन्हा एकदा जे गटातून बाहेर पडले होते अजित पवार आणि आता पुन्हा एकदा त्या गाठीभेटी ज्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे खरं तर चर्चांना उधाण आलंय. स्वाती. अगदी. हर्षल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत राहुल झोरिया देखील आहेत. राहुल, आज अजित पवार गटाचे आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत, काय नेमकी माहिती मिळतीये? राहुल यांच्याशी आपण पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आजची मोठी बातमी अजित पवार
अजित पवार गटाचे आमदार सगळे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही भेट होतीये। यावेळी अजित पवार, सुनील तटकरे हे नेते त्यांच्या सोबत आहेत। मात्र आमदारांची ही भेट नेमकी का होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहिती घेऊयात, राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, अजित पवार गटाचे नेते काल गेले होते, आज पुन्हा एकदा आमदार देखील शरद पवारांच्या भेटीला जात आहेत। काय नेमकं कारण आहे या भेटीमागचं? खरं तर अधिवेशनाचा पहिला दिवस असताना अधिवेशनाऐवजी सर्वात मोठी बातमी किंवा सर्वाधिक राजकीय चर्चा जी होते ती अर्थातच अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी परत एकदा शरद पवार यांच्या